2014 ते 2024 या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कम बहुमत होतं आणि या बहुमताचा वापर करून संघ परिवाराच्या दृष्टीने आणि राष्ट्रवादाला प्राधान्य देणाऱ्या मतदाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 2 प्रश्न नरेंद्र मोदींनी धसास लावले। त्यांनी राम मंदिराची निर्मिती केली आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जम्मू काश्मीरच्या गळ्याचा काटा ठरलेलं कलम 370 त्यांनी रद्द केलं। समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने याच कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पावलं उचलली आणि मोदी 3 मध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे हा मतदार सुखावला आहे। नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी झटून काम करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं संघ परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज वाटतंय। प्रत्येक राष्ट्रवादी मतदाराला जसं वाटतंय की नरेंद्र मोदींना विजयी करणं हे आपलं मतदार म्हणून नैतिक कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी झटतायत असं चित्र या निवडणुकीमध्ये दिसत होतं।